मला आशीर्वाद द्या अशा प्रकारचं साकडं देखील मी यांना घालतो। आज लग्नाची मोठी तीथ आहे जी मला जाणीव आहे, परंतु उद्याच्याला संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपलेला असल्यामुळे सगळ्यांनी शेवटच्या टप्प्यात सभा मागितल्या आणि त्याच्यावर 6 सभा घ्याव्या लागतात। माझ्या आधीच्या वेळेस माझ्या भाजप, शिवसेना, आरपीआय आणि राष्ट्रवादीच्या पण काही सहकारी मित्रांना बोलायचं होतं, पण मी आधीच सांगितलेलं होतं की प्रत्येक ठिकाणी मी गेल्यानंतर फक्त उमेदवार बोलेल आणि नंतर माझ्या हातात माईक द्या, कारण अजून मला कोरेगावची सभा करायची आहे, मला वडगाव शेरीची सभा करायची आहे आणि ते करून विमानांनी कोल्हापूरला जाऊन चंदगडची सभा करायची आहे। मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप आले। मी अनेकदा माझ्या भोरवासियांना, वेलावासियांना, मुळशीवासियांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही जरा बदल करा। एकदा स्वर्गीय काशीनाथराव खुटवाळ यांच्या रूपाने माझ्या भोरवेलांनी बदल केलेला होता आणि त्यावेळेस 99 ते 2004 खुटवाळ साहेबांनी एवढं चांगलं काम केलेलं होतं, एवढा माझ्याकडे पाठपुरावा केला होता। कृष्णा खोऱ्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि सगळ्या इथल्या तेव्हा मुळशी याला जोडलेला नव्हता, परंतु ही सगळी कामं व्हावीत अशा प्रकारची भावना त्यांची असायची, जिद्द होती, चिकाटी होती। परंतु नंतर काही अशा राजकीय घटना घडल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती जागा 2004ला पुन्हा थोपटे साहेबांना देऊन टाकली। मी आजच्या दिवशी इथं आलो असताना मला त्या काळामध्ये साथ दिलेले, मला आशीर्वाद दिलेले स्वर्गीय काशीनाथराव खुटवळ असतील, स्वर्गीय संपतराव अण्णा जयदे असतील, स्वर्गीय माधवराव टापरे असतील, स्वर्गीय शिवाजीरावदादा शिवतारे असतील, स्वर्गीय रघुनाथराव किंद्रे असतील, स्वर्गीय धैर्यशील नाना खोपडे असतील, स्वर्गीय अमृतशेठ रावळ, स्वर्गीय अविनाश बेलके, स्वर्गीय पर्वती कुमकर, अशा सर्व मान्यवरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांची आज स्मृतींना उजाळा देखील देतो। काळ वेळ कोणा करता थांबत नसतो। आज अनेक मान्यवर स्टेजवर बसलेले आहेत, त्याच्यातल्या अनेकांनी माझ्याबरोबर कामं केलेली आहेत। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मी खूप आव्हान केलं, परंतु दुर्दैवाने तुम्ही मला प्रतिसाद दिला नाही। मला तुमच्यावर जास्त बोलता येत नाही, कारण माझ्याच बारामतीनं मला त्या ठिकाणी नाकारलं आणि त्याच्यामुळं मी कुठल्या तोंडाने बाकीच्या मतदारसंघाला विचारू शकतो किंवा माझं काय चुकलं, कोणत्या कारणाकरता तुम्ही आम्हाला लोकसभेमध्ये पराभव पत्करायला लावला। ठीक आहे, लोकशाही आहे। त्यावेळेस कांदा निर्यात बंदी होती, त्याचा फटका बसला, त्याच्यामध्ये आमच्या संविधान बदलणार, तो फटका आमच्या मागासवर्गीय समाजाला असं वाटलं की आता हे आपकी बार 400 पार संविधान बदलणार, आता हे आपल्या आरक्षण काढणार, घटनेमध्ये काही बदल करणार, असा प्रचार त्यांच्यात झाला। माझ्या मुस्लिम समाजामध्ये एक असा प्रचार केला गेला की आपकी बार 400 पार, आणि 400 पार झाल्यानंतर हिंदू राष्ट्र करतील, आपल्याला मताचा अधिकार काढतील आणि फक्त हिंदूंना मताचा अधिकार देतील आणि बाकीचे मुस्लिम समाजाला कदाचित पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये पाठवतील। वाटेल तशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रचारामध्ये मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली जनता बळी पडली। खरं तर आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, समतेचा विचार स्वीकारणारा महाराष्ट्र आहे, पण त्याच्यामध्ये ते घडलं। लोकशाहीमध्ये आम्ही मान्य केलं। आता पुन्हा विधानसभेला तुमच्या पुढे आलोय। मित्रांनो, मला खरोखरीच तुम्ही वाईट वाटेल तुम्हाला, मला भोरच्या परिसरामध्ये आल्यावर लाज वाटते, लाज, की काय इथले रस्ते, काय इथलं बस स्थानक। अरे भोरकरांनो, एकदा या माझ्या बारामतीतलं बस स्थानक बघा, माझ्या बाकीचं तिथलं काम बघा तुम्ही। मी अनेकदा तुमच्याकडे आलो की राजगड सहकारी साखर कारखाना माझ्या विचाराच्या लोकांच्या ताब्यामध्ये द्या, काही नाही, तुम्ही दिला नाही। आजही ते कारखाना तेवढंच आहे, त्याच्यामध्ये काही वाढ झाली नाही। बाकीच्यांचे कारखाने 10,000 15,000 टनाचे झाले, परंतु मदत करून देखील आमचा राजगड सहकारी साखर कारखाना, राजगडचं नाव दिलं,
मध्ये जसं वेलेवाल्यांनी सांगितलं होतं आमच्या तालुक्याला राजगडचं नाव द्या, त्यांना विचारा कॅबिनेटला घेऊन तो विषय मंजूर करून आपल्या वेल्याचं राजगड आम्ही केलं की नाही. आम्ही कामाची माणसं आहेत बाबांनो. आम्ही त्या ठिकाणी सांगितलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. आज राजगडच्या मुळे तुम्हाला भाव मिळत नाही. मी माझ्या सोमेश्वरचा भाव दिला 3571. तुमचा भाव काय तुमचं तुम्हालाच माहिती. माझ्या माळेगाव कारखान्याचा भाव आहे माझ्या बारामती तालुक्यातला 3636. तुमचा भाव किती मिळालेला आहे ना? आता 1800 लई आकरीतच आहे बाबा. तुमच्या पुढं साष्टांग दंडवत. एवढी सहनशीलता देशात कुठल्या मतदारसंघात मी नाही बघितली. अरे कसा तुम्हाला राग येत नाही. कशी त्या मागे एक चित्रपट निघालेला होता, सटकली माझी सटकली, तुमची कधी सटकायची. खोटं बोलत नाही. अरे मला काय तुमचं कळतच नाही. तुम्ही कसा विचार करताय, काय विचार करताय. आल्यानंतर काय त्या नीरा नदीची अवस्था आहे, काय त्या भोरच्या परिसराची अवस्था आहे. अहो तुमचं तालुक्याचं बस स्थानकापेक्षा एखाद्या गावचं पिकअप शेड चांगले राह, ही तुमची अवस्था. तरी तुम्हाला राग येत नाही. तरी आपलं जात आहे त्यालाच बटन दाबताय. काय त्यानं जादूची कांडी केली का आणखीन काही केलंय कुणाला माहिती. मुठ मुठ मारतात का काहीतरी करतात. मित्रांनो धन्य बाबा धन्य. आज उतरवली वडगावची MIDC. मी कितीदा सांगतो, अरे बाबांनो उमेदवार असा पाहिजे त्याच्या अंगात पाणी पाहिजे, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक त्याच्यामध्ये पाहिजे. तुम्ही सारखं पुन्हा त्यालाच पुन्हा त्यालाच पुन्हा त्यालाच आणि तिथं काही काम करत नाही. काम न करता तुम्ही मतं देता, त्यांनाही बरं वाटतं. आपण नाही काम केले तरी मतं मिळतात. आता या सगळ्याच्या बाबतीत मध्ये आमचं 2.5 वर्ष सरकार होतं, त्याच्यात काँग्रेस होतं ना. 2019ला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसकडे पण काही खाती होती, मंत्रीपद होती, आमच्याकडे होती, शिवसेनेकडे होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तरी देखील त्या 2.5 वर्षात तुमच्या लोकप्रतिनिधीला काम करता आलं नाही, बस स्थानक बांधता आलं नाही, माझी उतरवली वडगावची MIDC करता आली नाही, त्याच्या संदर्भामध्ये आपला राजगड कारखाना त्या ठिकाणी चालू करता आला नाही, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता आलं नाही, त्याच्यामध्ये जोडधंदे काढता आले नाही. हे कसं काय तुम्ही सहन करता तुमचं तुम्हालाच माहिती आहे. तरी देखील आम्ही माझ्या हातामध्ये जे होतं ते करण्याचा प्रयत्न मी केला. शिंदेवाडी भोर महाड वरंदा घाट 723 कोटी रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी चालू केलं. ते केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे, राज्य सरकारमध्ये आम्ही आहोत. आणि त्याच्यामुळं हे काम बाबा तो लोकप्रतिनिधी करत नाही, आपण तरी लाजगाजत काही महत्वाचं रस्ते खालच्या कोकणाला जोडण्याच्या करता ते केले पाहिजेत. कापूर भोर वाई रस्ता 276 कोटीचा, तेही आपण मंजूर केलं. कोर्ले व्याळी एबाय टँक तो मंजूर केला. रायरेश्वर मंदिर आणि परिसरामध्ये पर्यटनाच्या निमित्तानं 1,28,00,000 रुपये आपण मंजूर केले. जलजीवन योजना आम्ही मोदी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये सगळीकडे हर घर नल अशा प्रकारची योजना आणली. 50% ते देतात, 50% राज्य सरकार देतात आणि योजना आम्ही करतो. त्याच्यामुळे काही प्रमाणात योजना सुरू आहेत. नीरा आणि गुंजवणी नदीवरील बंधारे त्याला 36 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. त्याच्यामध्ये आपल्या इथं बाडगर वीर प्रकल्प बाधित गावांना नागरिक सुविधा देण्याच्या करता 25 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण मार्गी लावले. पुनर्वसनाचे प्रश्न आपण नीरा देवघर गुंजवणीचे मार्गी लावले. अजून काही राहिले असतील तर सांगा, ते देखील आपण मार्गी लावू. उजवा डावा कालवा वांगणी आणि
वाजेघर खोऱ्यातील उपसा सिंचन योजना त्या आपल्याला करायच्यात. चेलाडी ते वेला महाड रस्ता तो चौपदरीकरण करायचा आहे. राजगड, तोरणा, रायरेश्वर, रोयडेश्वर किल्ले हे विकसित करायचे, त्याचा आराखडा तयार करायचा आहे. पंचायत समिती तिन्ही झाल्या, परंतु प्रशासकीय इमारत मंजूर केली, अजून पूर्ण झालेली नाहीये. वेल्हा पोलीस स्टेशन ते झालं, मीच मला वाटतं त्याच्या भूमिपूजनाला का काय गेलो होतो. राजगडचं राहिलेलं आहे, भोर राजगडचं ते मंजूर केलंय, त्याला मंजुरी दिली राजगड पोलीस स्टेशनला. भोर राजगड एसटी स्टँड त्याच्यात सुधारणा करायच्या त्या राहिल्यात. कसं आपला भोर, वेल्हा, मुळशी तालुका पुढे जाणार? मुळशीची परिस्थिती वेगळी आहे, तिथं मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे, तिथं हिंजवडीसारखा IT पार्क आहे, तिथं पाण्याच्या बद्दल आम्ही मुळशी धरणातनं त्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत. वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करतोय. परंतु आपल्या भोर वेल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सगळीकडं लोकसंख्या वाढतीये, मतदारसंख्या वाढतीये, इथं कमी कमी होतीये, लोक इथनं स्थलांतर करायला लागले. असं आपलं नेतृत्व, वा भोरकर वा वेल्हाकर, अशा पद्धतीनं जरा तुम्हाला राग येऊ द्या कधीतरी. आज मी तुम्हाला सांगतो की आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागितलेले होते. सगळ्या पक्षाचे आमच्या महायुतीचे होते, परंतु जागा एक असल्यामुळं ती जागा राष्ट्रवादीला सुटली. राष्ट्रवादीमध्ये देखील ताकदीचे त्या उमेदवार होते, परंतु मी शेवटी त्याच्यामध्ये भोर, वेल्हा, मुळशी ह्याच्यामध्ये शंकरचा निवड केली. अनुक्रमांक मशीन जे येणार आहे, सुदैवानी पहिल्या नंबरला शंकर हिरामण मांडेकरचं नाव आहे, त्याच्या पुढे त्याचा फोटो आहे आणि त्याच्या पुढे घड्याळाची खूण आहे. हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याची 5 वर्षाचा मी शब्द तुम्हाला देतो. तुम्ही शंकरला निवडून द्या. आता जे प्रश्न माझे भोर, वेल्हा, मुळशीचे मार्गी लावायचे राहिले ते मार्गी लावण्याची जबाबदारी माझी. तुम्ही म्हणाल कसं? मी माझ्याकडं अर्थ खातं असल्यामुळं मी काही ठिकाणी 3000 कोटी, 4000 कोटी, 5000 कोटी अशा पद्धतीनं निधी दिलेला आहे. आज तुमच्याकडे तुमचा आमदार पाठपुरावा करून निधी आणायला पण कमी पडलेला आहे. अक्षरशः इथल्या भोरच्या कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही. MIDC नवीन उतरवली वडगावची करणं बाजूलाच राहिलं. अरे इथल्या तरुणींनो, इथले कारखाने, आलेले कारखाने गेले. मला वाटतं महाऊर्जाचाही कारखाना गेला, इतर पण त्याच्या जोडीचे कारखाने गेले. आल्यानंतर एक कारखाना आल्यानंतर त्याच्यातनं छोटे मोठे कारखाने वाढत 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 MIDC वाढली पाहिजे. तसं तर काही मला माझ्या भोरमध्ये पाहायला मिळालेलं नाहीये. म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना, आम्ही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून महायुतीचं सरकार चालवतोय. केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. आज त्यांचा मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र सरकारचा आम्ही आणू शकतो. केंद्र सरकार वेगवेगळ्या मोठ्या कामांना निधी देतो. त्याच्यामध्ये आपल्याला मोठे प्रकल्प, काही कामं हातामध्ये घ्यायची आहेत. नॅशनल हायवेची कामं आहेत, काही ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू करायची कामं आहेत, बुलेट ट्रेन सुरू करायची कामं आहेत, त्याच्यामध्ये मेट्रो सुरू करायची कामं आहेत, त्याच्यामध्ये विमानतळ सुरू करायची कामं आहेत, टर्मिनल करायची कामं आहेत, बंदरं, समुद्रामध्ये माल परदेशातला आवक जावक करण्याकरता, त्याकरता मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला पालघरचं ₹1,00,000 कोटीचं वाढवण बंदर मंजूर करून दिलं. पहिल्या कॅबिनेटला, पंतप्रधानाची तिसऱ्याला शपथ घेतल्यावर पहिल्या कॅबिनेटला दिलं. ही कामाची पद्धत. आणि हे विरोधक काय, आपल्या इथले प्रकल्प गुजरातला गेले. अरे कुठं गुजरातला गेले? का थापा मारताय? इथले प्रकल्प कुठे गेले ते आधी शोधा. ते का बंद पडले, काय अडचण तिथं आली, ते तर त्याचा काहीतरी शहानिशा करा. हे मी तुम्हाला सगळ्यांना या सभेच्या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छितो. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये
आम्ही लाडकी बहीण योजना माझ्या महिलांना आणलेली आहे. ती योजना आपल्याला त्या ठिकाणी पुढे चालू ठेवायची. मी का शंकर मांडेकर यांच्या महायुतीच्या उमेदवाराला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायला सांगतो, त्याचं कारण असं आहे की मधी पुण्याच्या सभेत माझं आणि मोदी साहेबांचं बोलणं झालं. ते म्हणले की पुणे मोठ्या प्रमाणावर वाढतंय, पुण्यामध्ये खूप काही अजून आपण करू शकतो. केंद्र सरकार त्याकरता सर्व करायला तयार आहे. राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. आता राहिलेली मेट्रोची कामाला आम्ही तुम्हाला निधी देतो. राहिलेल्या इतर ज्या काही नॅशनल हायवेच्या कामाला आम्ही तुम्हाला मदत करतो. पण तुम्ही कुठं कमी पडू नका असं आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान सांगतायत. कारण नसताना विरोधक टीका टिप्पणी करतायत. मी आज लोकसभेचा पराभव झाल्यानंतर काही चांगल्या योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्या. त्याच्यामध्ये पहिली लेक लाडकी योजना, दुसरी ते पोलिसांना हे इथं बसवा त्या लोकांना, ते माझे लोक उभे आहेत, बसा रे इथं, कोण अडवतं बघतो, या इकडं, तिथं बसा, सोड तिथं, सिक्युरिटी मला आहे, झेड कॅटेगरी मीच सांगतो, यांना बसवा इथं. लोक उभी राहतात राव, ही कुठला न्याय? अरे आमच्या मागे लोक असतील तर आम्हाला महत्व नाही तर कोण कुत्र विचारणार नाही आम्हाला. त्यामध्ये चांगले आगे बढून तुम्ही राहा मागे कपडे सांभाळत. तुमचे बूथ बघणारच जी घोषणा देतो ना त्याचा बूथला काढ्या किती चाललं तेच बघतो. त्यामध्ये माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो, आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळायला लागले. आम्ही दुधाचे दर पडले 28 रुपये संघाचा दर, 7 रुपये आता अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला द्यायला सुरुवात केली. 35 रुपये माझ्या गाईच्या दुधाला मिळायला लागले. आम्ही महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. दिवाळीच्या आधी काही महिलांना एकदम 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळाले. गोरगरीब महिलांच्या करता, 44 लाख शेतकऱ्यांच्या करता हे वीज माफीचा निर्णय आम्ही घेतला. 0चं लाईट बिल दिला. विरोधक टीका आमच्यावर करतात, अरे आता मागचं लाईट बिल भरावं लागेल. भोर वेल्हे मुळशीकरांनो, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मागचं लाईट बिल तुम्हाला भरावं लागणार नाही. चालू लाईट बिल आम्ही 0 केले आणि पुढचंही लाईट बिल 0 करणार. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल ती सांगतो. मुलींना, साधारण गरीब मुलींना अर्ध शिक्षणाच्या करता आम्ही फी द्यायचो कॉलेजच्या, त्याच्यात पण मुली पुढे येईनात. आई वडिलांकडे पैसा नव्हता. आता आम्ही तिघांनी निर्णय घेतला की 100% फी मुलींची भरायची, म्हणजे मग मुली शिकतील. मुली शिकल्या तर ते कुटुंब पुढे जाईल. लक्ष्मी घरची शिकते, ह्याबद्दलचे निर्णय आम्ही घेतले. 3 गॅस सिलेंडरचे निर्णय घेतले. ह्या सगळ्याला आम्हाला 75,000 कोटी रुपये लागले. विरोधक कोर्टात गेले स्टे आणायला, बंद करायला गेले. काँग्रेसचे माजी मंत्री म्हणले आमचं सरकार उद्या ही योजना बंद करून टाकू. अरे बाबांनो, तुम्ही सत्तेवर असताना अनेक वर्ष काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. तुम्ही राव ₹1.25 कधी महिलांना दिला नाही आणि तुम्ही बंद करायला निघाला. ह्या कुठला न्याय? जर माझ्या गोरगरीब खुरपणीला जाणाऱ्या महिलेला, रोजगार हमीवर जाणाऱ्या महिलेला, झाडू पोतना करणाऱ्या, धुणं भांडी करणाऱ्या, काही घरांच्या घरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या महिलांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांना जर तिच्या स्वतःच्या करता तिच्या अकाउंटला पैसे जायला लागले तर यांच्या पोटात दुखायचं काय कारण? यांना त्रास व्हायचं काय कारण? आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, बोरवेला मुळशीच्या, तुम्हाला तुमची योजना चालू ठेवायची असेल पुढं 5 वर्षाच्या करता, तुम्हाला तिथं वीज बिल माफीची योजना पुढच्या 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, केंद्र सरकारच्या मदतीनं तुमच्या माझ्या बळीराजाला योग्य पद्धतीचा न्याय द्यायचा असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल असं कसं आमच्या हातात आहे? तुम्ही उद्याच्याला 20 तारखेला गेला की कोण मुळशीचा उमेदवार आहे, कोण भोरचा आहे, कोण वेल्ह्याचा आहे असा विचार न करता कोण आपल्या कामाचा आहे, कोण आपल्या पाठपुरावा करणार आहे, कोण त्या ठिकाणी
महायुतीच्या सरकारकडनं माझ्या मागे लागून, एकनाथरावांच्या मागे लागून, देवेंद्रजींच्या मागे लागून आपल्या तिन्ही तालुक्याला विकासाच्या कामाला योजना मंजूर करून आणू शकतो, ह्याचा विचार करा. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी शंकरचं जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम बघितलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, एकदा शंकरला त्या ठिकाणी 5 वर्षाची संधी मिळून द्या. मी आपल्याला सांगतो, मागच्या अनेक वर्ष जे आमदार तुम्ही निवडून दिलेले होते त्यांना 15 का 20 वर्ष झाली रे? 15 वर्ष झाली. 15 वर्षामध्ये जी कामं केलेली असतील त्याच्या सगळ्याची बेरीज मारा आणि ती जी बेरीज येईल त्याच्यापेक्षा जास्त निधी ह्याच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी तुम्हाला देणार. मी देणार म्हणजे देणारा अजितदादाचा वाद आहे. मी मागे हटणार नाही. कारण माझ्या हातात 6.5 ते 7 लाख कोटीचं बजेट आहे, अर्थसंकल्प. जसं पंचायत समितीच्या सभापतीच्या हातात त्यांचा बजेट असतं, झेडपी अध्यक्षाच्या हातात जिल्हा परिषदेचं बजेट असतं, महापौराच्या हातात तिथलं त्यांचं महानगरपालिकेचं बजेट असतं, त्या पद्धतीनं राज्याचं बजेट माझ्या हातात आहे. बजेट कसं मांडायचं, गोरगरिबांचे प्रश्न कसे सोडवायचे, बळीराजाला मदत कशी करायची, मायमाऊलीला मदत कशी करायची, तरुण तरुणींच्या करता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी कारखानदारी कशी आणायची, त्यांना सवलती कशा द्यायच्या, त्यांना रेड कार्पेट कसं टाकायचं, आजारी कारखाने आजारातनं बाहेर कसे काढायचे. एकेकाळी माझा पण सोमेश्वर सहकारी साखर कारखाना जुन्या लोकांना आठवत असेल थोडासा अडचणीमध्ये होता, परंतु आता पूर्ण अडचणीतनं बाहेर काढून आज तो कारखाना 8.5 ते 9 हजार मेट्रिक टन दररोज गळीत करतो, वीज तयार करतो, त्याच्यामध्ये डिस्लरी आहे, इथेनॉल तयार करतो. जे जे बाय प्रोडक्ट शेतकऱ्यांना 2 पैसे उसाला भाव वाढवून देऊ शकतात त्या त्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करत असतो. ह्या का मला कोणी बातमी दिली, पुण्यनगरीनं कोंडावळे गावात घरकुल योजनेत लाभार्थ्याची फसवणूक. क्वेश्चन मार्क आहे. असली फसवणूक करणाऱ्या लोकांच्या मागे कशाला जाता. मगाशी पण काही माझ्या सहकारी मित्रांनी प्रवेश केला, त्याच्यात पण काही काही जण सांगत होते की दादा आम्ही अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलं पण कधी समाधान वाटलं नाही. फक्त स्वतःचाच विचार करायचा, कार्यकर्त्याचा विचार करायचा नाही, आपल्या भोरचा, वेल्याचा, मुळशीचा विचार करायचा नाही, प्रश्न सोडवायचे नाही. अरे ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी झाल्या तर त्या ठिकाणी योग्य होतं. आज खरोखरीच मला इतकं वाईट वाटलं, येताना काय ते धुराळा, काय ती भोरची अवस्था, ह्या पद्धतीनं जर होत असेल तर कधी तुम्ही इतरांच्या बरोबरीनं जाणार. लोक बाकीचे म्हणतात आम्हाला निवडून द्या, आम्ही आपला मतदारसंघ बारामती करून टाकू. अरे इथं तर काय म्हणायचं, लोकांनी सांगायचं काय, ह्या गोष्टीचा विचार देखील तुम्ही या निमित्तानं केला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराचा वारसा हा आमचा शंकर मांडेकर निश्चित पुढे घेऊन जाईल. तिथं त्याला कुठं अडचण येईल, जिल्हा परिषदेमध्ये येऊ किंवा विधिमंडळामध्ये येऊ किंवा सरकारमध्ये येऊ, केंद्र किंवा राज्य, त्याच्या पाठीशी मी मजबूतीनं उभं राहील. मी कुठं कमी पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमची महायुती, आमच्या महायुतीचे सर्व घटक पक्ष हे प्रगत, पुरोगामी, सर्व धर्म समभावाच्या विचार त्या ठिकाणी जनमानसात रुजवण्याचं काम करतात. शंकरभाऊ मांडेकर देखील तशाच पद्धतीचं काम करतील, अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भोर, राजगड, मुळशी मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. त्यासाठी भोर, राजगड, मुळशी वासियांना माझी विनंती आहे, तुमचं पवित्र, तुमचं बहुमोल अशा प्रकारचं मत तुम्ही माग खासदाराला दिलं, तुम्ही माग ह्या आमदाराला 3 वेळेला दिलं, तरी
त्यांची कामं तुमच्या पुढे आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही एकदा शंकरला ते तुमचं पवित्र मत द्या. त्याच्या माध्यमातनं मी काय काय ह्या भोरवेल्ला मुळशीच्या करता करेन हे तुम्ही लक्षात घ्या. मी खरोखरीच राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता एकनाथराव देवेंद्रजी मी प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये तुमचा माझा, जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सगळी भूमी आहे. महाराजांना पण वाटत असेल वर, अरे माझ्या काळात काय होतं आणि ह्याच्या काळात काय वाटोळ चाललंय, मला बघव ना असं महाराज म्हणत असतील. पण तुम्हाला बघवतोय त्याला मी काय करू? कुठल्या मंदिराची? हो का, रायरेश्वर मंदिराची जागा दी ग्रेट चंद्रकांत बाटे सांगतायत त्यांच्या नावाने. आता ही असं कुठं असतं का रे? अरे आता एक तर म्हणतोय बाळकावली, मला माहित नाही ह्यांनी सांगितलं नाही तर त्यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझं तुम्हाला सांगणं आहे की बाबांनो, जरा काशीनाथराव खुटवट साहेबांची कारकीर्द आठवा. मी वेगवेगळ्यांना प्रयत्न केला उमेदवारी देण्याचा, परंतु ते त्यावेळेस पराभूत झाले. आता मात्र खूपदा तुम्ही आम्हाला अपयश दिलं. मी येऊन घसा कोरडा करून बेबीच्या देठापासून सांगतोय, अरे सुधारा 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 सुधारा. तुम्ही काही माझं ऐकत नाही आणि पुन्हा तुमचं येरे माझ्या मागल्या. आणि पुन्हा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जे 13 तालुके आहेत ना, त्या 13 तालुक्यामध्ये सगळ्यात मागं राहिलेले तालुके कुठलेच माहिती का? बोरवेला. वाह, बाकीचे तालुके तिथले आमदार भांडतात, तिथले आमदार त्या ठिकाणी हेलपाटे घालतात, काम करून घेतात, जिद्द सोडत नाही, चिकाटी सोडत नाही. मला करून पाहिजे. बरं त्यांची सत्ता होते ना बाबा, सत्ता नव्हती असं नाही. 15 वर्षाच्या काळात सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांची सत्ता होती म्हणजे काँग्रेसची होती. अशोक चव्हाणांची सत्ता होती, काँग्रेसची होती. मला वाटतं विलासरावांची होती, सुशीलकुमार शिंदेची होती, अनेकांची सत्ता होती. त्यांच्या पक्षाची सत्ता असताना पण त्या पक्षाचा आमदार तुमचं काम करू शकत नाही, तर विरोधी पक्षाची सत्ता असताना कसा रे बाबा ही करणार? आणि आता उद्याच्याला सत्ता पुन्हा महायुतीची येणार. मी सगळ्या राज्यात फिरतोय, वातावरण बदलत चाललंय. अक्षरशः आत्ता पण एवढी मोठी भोरची सभा मी बघितली नाही. ही बघा लोक अपक्ष बोल. त्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की एवढ्या सगळ्यांनी 100 मतं आणली, तुमचं मत दिलं ना, कामच आपलं झालं. तुम्हाला बदल हवा असेल, तुम्ही खरंच इतक्या त्यांना निवडून दिलं 15 वर्ष. एकदा मी सांगतो त्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्हीच म्हणाल राव अजितचं मागं ऐकलं असतं तर आपण मागं राहिलो नसतो. हा, आणि काही लोक का अपक्ष फॉर्म भरतात? मागणी करा ना. परंतु काहींनी आता अपक्ष फॉर्म भरलेला, त्याच्यामध्ये मग मताची विभागणी होती आणि मग जे आपल्याला साध्य करायचं ते त्या ठिकाणी साध्य केलं जात नाही. मला तर कळलं की अपक्षाला एक पक्षच त्या ठिकाणी मदत करतोय की तू लढ, तुला काही मदत करतो पण तू लढ. का तर मताची विभागणी व्हायला, आणि मताची विभागणी झाली की या बाबाचं साधते आणि मग पुढे आहेच. काय तुम्हाला मिळत नाही, काय तुमचा विकास होत नाही. जे आहे ते आहे ते भकास. बोरवेल्ला तालुका भकास करण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी करतायत आणि तुम्ही जनता त्यांना पाठिंबा देते. आता तरी माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की बाकीची सगळी कामं करण्याच्या करता मी खरोखरीच कुठं कमी पडणार नाही. मी आता बोरवेल्ला मुळशीचा जाहीरनामा दिलेला आहे. आम्ही 5 वर्षाच्या मध्ये काय करणार आहे, कशा पद्धतीनं करणार आहे, हे सगळं ह्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय. फक्त एवढंच नाही, त्याच्यातनं नंतर तुम्हाही प्रमुख कार्यकर्त्यांना, माझ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय घटक पक्ष सगळे ह्याचे प्रमुख नेते, अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांनाही मी बोलवीन. त्यांना सांगेन की आता मी इथल्या विकासाच्या संदर्भातली बैठक घेतोय, तुम्ही तयारीनिशी या.
आणि सगळे प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी हजर ठेवतो आणि त्याच्यातून आपले प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एकंदरीत एक चांगला गोष्ट घडलेली आहे. राजगड तालुक्यातल्या काही माझ्या सहकारी मित्रांनी सुधीर भाऊ रेणुसे, नंदकुमारजी रसाळ, सतीशजी रांजणे, उमेशजी मालुसरे, निखिलजी कडू, राजू रांजणे, सागर रांजणे, त्याच्यामध्ये कैलास रांजणे, ओमकार रांजणे, रोहिदास रांजणे, दीपक रांजणे, सचिन रांजणे, राजू रांजणे, अजिंक्य रेणुसे, मंगेश रेणुसे, आदिनाथ फडसे, संतोष रेणुसे, गणेश रेणुसे, संदीप रेणुसे, लक्ष्मण दामुणसे, ते भोर तालुक्यातले, बागुजी इंदलकर, भरत बांदल, चंदन आरडे, लुकेश मोदी, माऊली पांगारे, अमोल पांगारे, सदाशिव भिलारे, रामचंद्र कंक मसर आणि अजूनही भरत रांजणे, अनंता जाधव, गोपाळ रांजणे, उमेश मालुसरे, मंगेश गोळे, रोहिदास रांजणे, नवनाथ मालुसरे, अमोल केदाळे, अंकुश शिर्के, दशरथ रेणुसे, संजय हरपुडे, सचिन शिरोळे, संभाजी खेडकर, तुकाराम जाधव, अशा अनेक आरती तर रांजणे कुणी त्यांच्याकडे ठेवला का नाही, हे सगळी रांजणे आपल्याकडेच आली. ह्या सगळ्यांचा भोर आणि वेल्हा तालुक्यातल्या आमच्या मान्यवर ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. त्यांना विश्वास देतो की आम्ही तुम्हाला सन्मानाची वागणूक देऊ, कुठेही तुम्हाला अपमानित त्या ठिकाणी केलं जाणार नाही. त्याच्यामध्ये माझ्या स्थानिक सहकाऱ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी त्यामध्ये व्यवस्थितपणे त्यांना मिळून मिसळून काम करून घ्या. भानुसदारा उपसा योजनेचा ती आता मंजूर केलेली आहे. आपल्याला अनेक उपसा सिंचन योजना मंजूर करायच्यात. आपल्या खरं तर उशाशी पाणी आहे, सगळी धरणं आपल्या उशाशी. गुंजवणी काय, नीरा देवगर काय, वीर काय, वीर जरा खाली आहे पण भाटगर काय, एवढं पाणी असताना आपल्यातले सगळे प्रश्न सुटू शकत नाही. आपल्याला नीटपणे पिण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न 15-15 वर्ष आमदारकी देऊन देखील इथल्या लोकप्रतिनिधींना सोडवता येत नाही. ही खऱ्या अर्थाने माझ्या भोरवेल्याची शोकांतिका आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आता खूप काही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये खूप काही आपल्याला तथा कामं करायची. तुम्ही संधी द्या, खरोखरीच त्या संधीचं सोनं करण्याचं काम आमचा शंकर करेल, त्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आज इथं जाहीर पाठिंबा शंकर मांडेकरांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ए आंबेडकर, कैलास शाहूराव जोगदंड, शंकर तांबे, सिद्धार्थ गायकवाड, पप्पू अडसूळ यांनी देखील पाठिंबा दिला. त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो, त्यांचे लाख लाख आभार मानतो. आणि त्यांना तसंच आमच्या मुळशी तालुका वेल्डिंग संघटनेनं देखील शंकर मांडेकरांना पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे अध्यक्ष महेश आगवणे, चेतन डमाले, गोविंद शितोळे आणि महेश डमाले या चौघांचं पण मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमात जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.